हॅलो स्टुडंट्स. सो आज आपण सुरुवात करणार आहोत आपल्या ग्रुप 1 पेपर 4 सेक्शन बी इनडायरेक्ट टॅक्सेस अर्थातच जीएसटी ह्या सब्जेक्टसाठी. आणि आपण लास्ट लेक्चरला आय थिंक जीटीएची एंट्री जी होती 9.3 मधली ती बघून थांबलो होतो. आज मी थोडं नेक्स्ट सेक्शनवरती जम्प करणार आहे. 9.3चा उरलेला पार्ट आणि 9.4 हे आपण आपल्या नेक्स्ट लेक्चर्समध्ये कव्हर करणार आहोत. बट बिफोर दॅट वी हॅव टू जम्प टू सेक्शन 9 अँड वी हॅव टू कम्प्लीट दॅट सेक्शन 9. आणि वन्स सेक्शन 9 कम्प्लीट झाला की त्याच्यानंतर मात्र आपण सेक्शन 9 सबसेक्शन सेक्शन 10 कम्प्लीट झाला की सेक्शन 9 सबसेक्शन 3 आणि सेक्शन 9 सबसेक्शन 4 जो काही आहे तो आपण कव्हर करणार आहोत. सेक्शन 9 सबसेक्शन 4 इज नॉट अ बिग डील. तुम्हाला आधीच सांगितलं तुम्हाला फक्त त्याच्या मागची हिस्ट्री जी आहे ती जाणून घ्यायची आहे. आणि सेक्शन 9 सबसेक्शन 3 मात्र खूप मोठी लिस्ट आहे की जी आपल्याला अत्यंत काळजीपूर्वक लक्षात घ्यायची आहे, समजून घ्यायची आहे, अॅनालाइज करायची आहे आणि त्याचबरोबर ती लक्षातही ठेवायची आहे. सो टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट कॉम्पोजिशन लेव्ही अंडर सेक्शन 10. सो आता आपण सेक्शन 9 जेव्हा स्टडी केला, सेक्शन 9 सबसेक्शन 1, त्याच्यात काय म्हटलं होतं की टॅक्सेबल पर्सनने केलेला जो सप्लाय आहे त्याच्यावरती गव्हर्नमेंटने नोटिफाय केलेल्या रेटने सप्लायरला टॅक्स कलेक्ट करायचा आहे. इन ऍडिशन टू त्याची व्हॅल्यू कशी डिटरमाइन करायची हे सेक्शन 15 सांगणार आहे की त्याची व्हॅल्यू काय असणार आहे. करेक्ट. नेक्स्टली आपल्याला सेक्शन 9 ने आणखीन काय सांगितलं होतं की सप्लायरला तो टॅक्स कलेक्ट करायचा आहे अँड सप्लायर विल बी लायबल टू पे दॅट टॅक्स. म्हणजे इट इज इनडायरेक्ट टॅक्स, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. सो सप्लायर आपल्या रेसिपियंट कडून ती जी टॅक्सची अमाऊंट आहे ती कलेक्ट करेल. ही विल कलेक्ट दॅट अमाऊंट अँड ही विल पे टू द गव्हर्नमेंट. What will be the rate? It will be notified by the government. On what value that rate should be charged, it will be determined by section 15 accordingly valuation rules. जेव्हा आपण section 15 that is value of supply नावाचा चॅप्टर आपला कव्हर करू त्यावेळेला आपल्याला तेही लक्षात घ्यायचं आहे. सो ज्या वेळेला आता थोडंसं सेक्शन 10 का सांगितलेलं आहे, सेक्शन 10 इज अ कॉम्पोजिशन स्कीम. इट इज अ स्कीम और इट इज अ ऑप्शन गिव्हन टू द टॅक्सेबल पर्सन. जो सप्लायर आहे त्याला एक पर्याय दिलेला आहे. सो बेसिकली कॉम्पोजिशन स्कीम, द फर्स्ट थिंग यू हॅव टू रिमेंबर इन युअर माइंड इज composition scheme is not a compulsion, it is not a mandate. Composition scheme is an option given to the taxpayer. That means you have to choose whether I am going to composition scheme, that means whether I am going to pay tax in accordance with provisions of section 10 or in accordance with provisions of section 9. Now let's discuss a brief history behind the background of section 10. So composition scheme, the concept was brought forward from VAT laws. जे सेल्स टॅक्स किंवा व्हॅट लॉज होते तिथून ही कॉन्सेप्ट जी आहे ती जीएसटी ने बॉरो केलेली आहे. अँड इन सम केसेस सर्व्हिस टॅक्स मध्ये ही कॉन्सेप्ट एक्झिस्टंट होती. सो द बेसिक लॉजिक बिहाइंड द कॉम्पोजिशन स्कीम इज दिस, दॅट व्हेन you are going to impose a complex indirect tax structure, जेव्हा वेगवेगळ्या गोष्टींसाठी वेगवेगळे रेट्स अप्लाय केले जातात, व्हॅल्युएशनचे रूल्स ठरवले जातात किंवा त्याच्यामध्ये खूप गुंतागुंतीच्या प्रोव्हिजन्स येतात. सो व्हेन देर इज अ स्मॉल टॅक्सपेयर हु इज गोइंग टू रन हिज बिझनेस ऑन व्हेरी स्मॉल स्केल इन द इकॉनॉमी, ही शुड नॉट बी बर्डन्ड विथ द कंप्लायन्सेस ऑफ टॅक्स लॉज. तुम्ही असं म्हणाल की मग सगळ्यांनाच ते बर्डन नको, बट इट विल नॉट बी द केस. गव्हर्नमेंट इज सेइंग दॅट ओके, सो द स्मॉल टॅक्सपेयर्स आर फीलिंग लाईक these indirect taxes are like a burden to us. So government has come up with the option of a concessional rate scheme, and they have given certain exemptions in compliances. So त्यांनी एक पॅकेज तयार केलं की ओके, तुम्हाला नॉर्मल स्कीमने टॅक्स पे करण्यामध्ये प्रॉब्लेम येतोय ना, सो वी आर गिव्हिंग यू ऑप्शन, वी आर गिव्हिंग यू अ स्कीम, त्याचं नाव आहे कॉम्पोजिशन स्कीम. त्याच्यामध्ये तुम्ही कन्सेशनल रेटने टॅक्स पे करणार आहात आणि त्याच्यात तुम्हाला त्याचबरोबर काही कंप्लायन्सेस जे आहेत, व्हॉट काइंड ऑफ कंप्लायन्सेस, लाईक टॅक्स इनवॉइस इश्यू करण्यामध्ये किंवा रिटर्न फायलिंग कंप्लायन्स. द बिगेस्ट इश्यू वॉज रिटर्न फायलिंग कंप्लायन्सेस, रेकॉर्ड मेंटेनन्स कंप्लायन्सेस, हाऊ टू इश्यू अ टॅक्स इनवॉइस, हाऊ टू कीप अँड मेंटेन रेकॉर्ड्स, how to file complex returns under GST. So we are giving you relief from compliances. But government will not play all balls in the favor of taxpayer. सगळंच taxpayerच्या favor मध्ये करणार नाही. So when they are giving you certain benefits, they are snatching away from you your input tax credits.
सो बेसिक लॉजिक काय कॉम्पोजिशन स्कीमचं, की बेसिकली हे स्मॉल टॅक्सपेअर्ससाठी. स्मॉल टॅक्सपेअर्स म्हणजे काय हे आपण आता जेव्हा ऍक्च्युअली प्रोव्हिजन स्टडी करू तेव्हा बघूच. पण बेसिकली धिस स्कीम इज डिझाईन फॉर स्मॉल टॅक्सपेअर्स. आणि कॉम्पोजिशन स्कीम म्हणजे काय, तर तुम्ही प्रत्येक सप्लायवरती वेगवेगळा रेट अप्लाय करण्याऐवजी तुमचा 3 महिन्यातला टोटल टर्नओव्हर घ्या. त्या टर्नओव्हरवरती दे हॅव प्रिस्क्राईब 3 काइंड्स ऑफ रेट. तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये फिट होता त्याला जो रेट दिलेला आहे, द रेट्स आर 1% and 5%, and additional notification has brought 6% rate. So actually the rates prevalent in normal GST scheme are 5, 12, 18, 28. Now they have given you the beneficial rates which are 1% and 5% and 6%. So you can pay tax on the concessional rates on your total turnover. Don't recover that taxes from your customer. Pay it from your own pocket. The calculation is very simple. If you have sold rupees 100, if you are fitting in 1% category, pay rupee 1 to the government directly, and don't avail input tax credit. So आपण जे सेट ऑफ मेकॅनिझम स्टडी केलं होतं ना, की आउटपुट टॅक्स कलेक्टेड फ्रॉम द रेसिपिएंट मायनस इनपुट टॅक्स विच आय हॅव पेड टू माय सप्लायर, हे इथे कुठे येणारच नाही. Input tax credit, you will not be allowed to take any kind of input tax credit, correct? So that tax which is paid on your inputs, input services or capital goods, it will become your cost. You will not get any benefit of the same. You will not going to set off that against your output tax liability, and you're going to pay tax at the calculated rates on your total turnover. Okay, so this is a basic simplified scheme. Now what are the easiness of compliances, what are the demerits? So it will depend on case to case. We are not going to analyze the same. We have to analyze the provisions of the tax law and we have to interpret it. ह्याच संदर्भामध्ये मी एक ऑनलाईन यूट्यूब चॅनल ही कोरन करतो, त्याचं नाव आहे GST गुड अँड सिम्पल टॅक्स. सो ऑन दॅट चॅनल आय हॅव प्रिपेअर्ड अ व्हिडिओ ऑन कॉम्पोजिशन स्कीम. It is made in pure Marathi language as it was required, or it is to be used by dealers or the trader community. So I have made it in pure Marathi language, but you can go visit to the YouTube, go to that goods and service tax, good and simple tax channel, and view that YouTube video. If you find anything you wanted to know in Marathi, it will be helpful for you for understanding purpose. Otherwise we are going to discuss all that points in our syllabus. Just that video is a brief summary of composition scheme which is made in Marathi, and I have not made a critical analysis at that point of time. So we are here when we are going to study the syllabus, when we are going to interpret the provisions, we are going to make a critical analysis of the sections. At that time when I was preparing that video, it was decided to keep it simple. It was for trader community, so you can go there and view that video. Okay. So let's start with section 10. So basically if you come to page number 3.28 and 29, the section is started on 28 and actually the core part is on 29. The section is divided into 5 subsections, but the 2 basic important sections are subsection 1 and subsection 2, because subsection 3, subsection 4 and subsection 5 are, you are seeing this, they are simple subsections and they are merely for the purposes of prescribing the procedural aspect of the composition scheme, correct? So the core part of composition scheme is subsection 1 and subsection 2. The eligibility criteria, who is eligible for this option, who can opt the composition scheme, is given in 10 subsection 1, as well as the tax rates, maximum tax rates are prescribed here. And secondly, in subsection 2, the persons who are disqualified from opting to composition scheme is given there. So we are going to study this. But before moving to the subsection, or before directly reading the section, we need to understand one concept, that is aggregate turnover. The concept is defined in section 2 subsection 6. If you see in our starting portion, in the start of chapter, when they have discussed the definition part, they have given the definition of aggregate turnover, section 2 subsection 6 of CGST Act. Yeah,
It is here. Actually, I have highlighted it because I have recorded this lecture, but I think there was some technical issue, so the sound was not there. Yeah. So I'm going to read this section. Listen carefully. What they have said, aggregate turnover means the aggregate value. So basically we have to aggregate, we have to sum up something. Okay, let's go. All taxable supplies. What they have said, all taxable supplies. So let's make an equation here. Aggregate turnover equal to all taxable supplies plus what they have said. Now they have given one sentence, excluding the value of inward supplies on which tax is payable by a person on reverse charge basis. See, basically we are learning the turnover of our aggregate turnover, and here all the supplies are necessarily outward supplies. So why they have given this sentence, excluding the value of inward supplies on which recipient is liable to pay tax? See, when you are saying that all taxable supplies, one may think that, okay, taxable supplies means supplies on which I am liable to pay tax. So I am also liable to pay tax on the supplies which are received by me and which are covered under 9.3 and 9.4. There is a list. So, but तेही include करायचे का? No, my friends. You need not include those supplies under 9.3 and 9.4. You have to only include the outward supply and not inward supply. So here they have said aggregate turnover means the aggregate value of all taxable supplies mean all taxable outward supplies, and you have to exclude the inward supplies on which tax is liable to paid on the reverse charge basis. So actually I am sure we have gone through the concept of reverse charge. So reverse charge म्हणजे काय माहिती. Now just we have to remember that list and we have to learn that section 9 subsection 4. So आता त्याच्याबद्दल काळजी करण्याचं कारण नाहीये. We just have to see, we don't need to include the inward supply because reverse charge आहे म्हणजे तो आपला inward supply आहे. It is our procured goods, purchased services, correct? So we need not include that in aggregate turnover. Aggregate turnover will include only outward supplies liable to outward supplies liable to tax. That means taxable supplies. म्हणून ते जे वाक्य दिलेलं आहे ते इम्पॉर्टंट का आहे. सो आपण पटकन अशा कंक्लुजनला येऊ शकतो दॅट टॅक्सेबल सप्लाईज म्हणजे ज्या ज्या सप्लाईजवर आपण टॅक्स पे करणार आहोत ते सगळे सप्लाईज. नो, कारण आपण इनवर्ड सप्लाईजवर पण टॅक्स पे करतो अंडर रिव्हर्स चार्ज. वी हॅव टू ओनली इन्क्लूड आउटवर्ड टॅक्सेबल सप्लाईज. सेकंड थिंग, एक्झम्प्ट सप्लाईज. करेक्ट, वी हॅव टू इन्क्लूड एक्झम्प्ट सप्लाईज म्हणजे टॅक्सेबल झाले प्लस आपण एक्झम्प्ट इन्क्लूड केले. नाउ डेफिनेशन ऑफ एक्झम्प्ट इटसेल्फ इन्क्लूड्स नॉन टॅक्सेबल सप्लाईज. नाउ विच आर नॉन टॅक्सेबल सप्लाईज? रिमेंबर, आठवते का काही? जरा आठवा, विचार करा. नॉन टॅक्सेबल सप्लाईज आर 5 अल्कोहोलिक products, 5 petroleum products and alcoholic liquor for human consumption. These 6 products are treated as non-taxable supplies where there is no levy of tax. आत्ताच बघितलं ना सेक्शन 9 सबसेक्शन 1 आणि सबसेक्शन 2 मध्ये. सबसेक्शन 1 मध्ये सांगितलं एक्सेप्ट अल्कोहोलिक लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशन. सबसेक्शन 2 मध्ये सांगितलं की लेव्ही ऑन दॅट 5 पेट्रोलियम products is deferred at a future date. On the recommendation of council, government will decide when tax will be levied on the same. Correct? So exempt supply चे definition वरतीच दिले बघा. And includes non-taxable supply. That means all taxable supplies, all exempt supplies. Exempt supply itself include non-taxable supply. So automatically non-taxable supply पण include झालेले आहेत. Next thing, export of goods. Export of goods or services plus interstate supplies between entities having same PAN. ह्याला आपण काही विशिष्ट टर्म वापरलेली आहे. when we are studying schedule 1, they are distinct persons. लक्षात येते? But they have covered here interstate supplies between entities having same PAN. That means
द कॉन्सेप्ट ऑफ डिस्टिंक्ट पर्सन इज ऍप्लिकेबल हिअर. जेव्हा दोन वेगळ्या राज्यांमध्ये एकाच पॅनवर रजिस्टर्ड असणाऱ्या दोन एंटिटीज आहेत, दोन ब्रांचेस आहेत, ऑब्विसली दे आर डिस्टिंक्ट पर्सन्स, आणि त्यांच्यातला जो सप्लाय आहे इट शुड बी ऑल्सो काउंटेड. करेक्ट. सी, आता डिस्टिंक्ट पर्सनच्या डेफिनेशन दोन गोष्टी कव्हर होतात किंवा दोन कॉन्सेप्ट क्लिअर होतात. एकतर दोन सेपरेट राज्यांमध्ये दोन एंटिटीज आहेत, आणि सेकंडली एकाच राज्यामध्ये दोन ब्रांचेस आहेत पण त्या दोघांनी वेगळं रजिस्ट्रेशन घेतलंय. सी, डिस्टिंक्ट पर्सन मध्ये दोन केसेस आपण कव्हर केलेल्या होत्या की एकतर दोन ब्रांचेस दोन वेगळ्या राज्यांमध्ये आहेत किंवा एकाच राज्यात दोन ब्रांचेस आहेत आणि त्या दोन ब्रांचेसनी सेपरेट रजिस्ट्रेशन घेतलेलं आहे. ज्या वेळेला त्या दोन ब्रांचेस सेपरेट राज्यांमध्ये होत्या तेव्हा रजिस्ट्रेशनची अट नव्हती. ऑटोमॅटिकली दे विल बिकम अ टॅक्सेबल डिस्टिंक्ट पर्सन्स. म्हणजे असं होऊ शकतं की एक ब्रांच महाराष्ट्रामध्ये आहे, ती रजिस्टर्ड आहे, दुसरी ब्रांच गुजरातमध्ये आहे, ती अनरजिस्टर्ड आहे, तरी सुद्धा दीज टू ब्रांचेस आर डिस्टिंक्ट पर्सन्स. बट इफ वन ऑफ माय ब्रांच इज इन महाराष्ट्र अँड अनदर ब्रांच इज ऑल्सो इन महाराष्ट्र, देन इफ दे हॅव टेकन सेपरेट रजिस्ट्रेशन देन ओनली दे आर डिस्टिंक्ट पर्सन्स. फरक लक्षात येतोय काय मी म्हणतोय यातला? करेक्ट. सो त्यांनी इंटरस्टेट सप्लाईज बिटवीन एंटिटीज हॅव्हिंग सेम पॅन कव्हर केलेला आहे. आता ह्याच्यामध्ये त्यांनी पहिल्या ऑप्शन मधला कव्हर केला नाही असं आहे का? नाही. इट इज ऑल्सो कव्हर्ड, इट इज कव्हर्ड इन दिस टॅक्सेबल सप्लाईज इटसेल्फ. जेव्हा मी महाराष्ट्रातलीच एक ब्रांच आहे, पुणा ब्रांचने औरंगाबाद ब्रांचला सप्लाय केला असेल, दोन्ही ब्रांचेसनी सेपरेट रजिस्ट्रेशन घेतलं आहे, देन इट विल बी ऑटोमॅटिकली गेट काउंटेड इन टॅक्सेबल सप्लाय इटसेल्फ ना.